मित्रांनो, मी आली आहे गावी बिकॉज ऑफ आमच्या गावात आहे संयुक्त जयंती. ॲक्च्युली जी 14 एप्रिलची जयंती असते ती ऑलरेडी झाली आहे, बट गावच्या साईडला थोडी लेट असते जयंती. तर मेमध्ये असते ती पण. मेच्या स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत कधीही जयंती ठेवण्यात येते, म्हणजे गाववाल्यांवरती डिपेंडेड आहे. आणि आमच्या गावामध्ये फर्स्ट टाईम बुद्धविहार बांधण्यात आलं आहे. आणि फर्स्ट टाईम म्हणजे ऑलरेडी तिथे होतं तसं, बट ते छोटं होतं, म्हणजे लाईक तिथे जास्त काही करता येत नव्हतं. तर आता खूप मोठा बांधला आहे आणि ह्या गोष्टीमुळे आम्ही खूप खुश आहोत. खूप म्हणजे सगळेच खुश आहेत. तर आणि बुद्धविहार तर बांधलंच आहे, प्लस मोठी जयंती करणार आहेत ह्या टायमाला. DJ ठेवला आहे. DJ तर नेहमीच असतो म्हणा, बट ऑर्केस्ट्रा ठेवला आहे, जे कधी झालं नव्हतं. तर ऑर्केस्ट्रा ठेवलं आहे, संध्याकाळी ऑर्केस्ट्रा आहे आणि जेवणसुद्धा ठेवण्यात आलं आहे. सकाळचा नाश्तासुद्धा आहे, रॅली पण काढणार आहे, DJ पण आहे, सब कुछ है. तर सगळे खुश आहोत आम्ही आणि आनंद पण होत आहे की आमच्या गावामध्ये बुद्धविहार बांधण्यात आलं आहे. म्हणजे आपल्याला कुठे लांब जायची आता गरज नाही पडणार कोणत्या विहारात, म्हणजे असं लांबच्या विहारात. आपल्याच गावात आता विहार बांधण्यात आला आहे. सो खुश. तर कधीही जाता येतं ना आपल्याला, आपल्याच गावात असेल तर. आणि सांगायचं राहिलं तर एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायची होती, की म्हणजे बोलायला नाही पाहिजे बट गरजेचं सुद्धा आहे, की म्हणजे लाईक प्रत्येक जातीमध्ये एकी असली पाहिजे. मेन गोष्ट जी काही ठिकाणी दिसून येत नाही, एकी. आपल्यामध्ये जळल्यावरती काय फायदा ना, की म्हणजे लाईक आपण एकाच जातीतले आहोत आणि तुम्ही एकामेकांवरच जळताय, फायदा नाही ना. बाकीचे नावं ठेवणारे भरपूर असतात, मग जात कोणतीही असो, कोणतीही, ठीक आहे, कोणतीही. प्रत्येक, मला तर असं वाटतं, कारण की मी सोशल मीडियावरती वगैरे सुद्धा बघते, सो मला असं वाटतं की प्रत्येक जातीमध्ये एकीही असली पाहिजेच. आणि ॲट द एंड मुमेंट कधी काय विषय झालाच तर प्रत्येकाने सोबत यायला पाहिजे, प्रत्येक जातीने सोबत यायला पाहिजे. ही एवढी अंडरस्टँडिंग माणसामध्ये असावी. कारण जातपात करून काय, ह्या जनरेशनमध्ये तर काय फायदा नाही आहे जातपात करून, काहीच उपयोग नाही पडणार आहे ह्या गोष्टी. तर मला असं वाटतंय की तुम्ही जर कुठे पुढे जात असाल, म्हणजे लाईक आयुष्यात किंवा कुठेही पुढे जात असाल, तर तुम्ही प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन चला. जळून बिळून काही होणार नाहीये, जळून तुमचंच नुकसान आहे, बाकी कोणाचं नुकसान नाहीये. तुम्ही जळत राहणार आणि समोरचा व्यक्ती पुढे जात राहणार. तर तुम्ही जळायचं सोडून त्या व्यक्तीचा हात धरून पुढे जायला शिका, ठीक आहे. मला एवढंच सांगायचं आहे. आता बाकी मी काही गोष्टी सांगणार नाही, तर मग थोडा इश्यू होऊ शकतो. सो बस मला एवढंच सांगायचं होतं. बाकी आता आपण रेडी वगैरे होऊन निघूया आणि जाऊया नाचूया DJ मध्ये मस्त. खूप दिवसानंतर जरा साज शृंगार करायला मिळणार आहे मला, बिकॉज ऑफ इतके दिवस तर मी काय गेलेलं नाही आहे, फक्त काम हे ते. सो ह्या टायमाला आम्ही लोक खूप एन्जॉय करणार आहे आणि मुंबईचे तर सगळेच येणार आहेत. आणि मला काहीतरी अजून बोलायचं होतं, बट ते न बोललेलंच बरं. व्लॉग देखने वाले लिंक देव कर भी है, सो भाई नहीं बोलना है मुझे कुछ. तर बस इतकंच. आणि बघूया आता अजून काय काय होणार आहे. आणि ऑर्केस्ट्रा वर्षा एखांडे ताईंचा आहे, तर ते खूप छान गाणं बोलतात, खूप छान गाणं बोलतात. तुम्ही सुद्धा बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि ते खूप फेमस सुद्धा आहेत. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती सर्च करू शकता, यूट्यूबवरती सर्च करू शकता. ते स्टार प्रवाहमध्ये एक शो यायचा, त्याचे काहीतरी उपविजेता होते ते. सो ते येणार आहेत सिंगिंगसाठी ऑर्केस्ट्रामध्ये. तर त्यांचाच ऑर्केस्ट्रा आहे. सो आपण खूप एन्जॉय करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्ही सुद्धा घर बसल्या एन्जॉय करा, ठीक आहे. तर भेटूया आपण आता थोड्या वेळानंतर. चला
चालू आहे फुलं टाकायची. म्हणते पाय धुवायचे, चप्पल घाला. हा हरकत नाही, चप्पल घाला. आले आले संघरत्न आले. शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि त्यांच्या हात फक्त लागू द्या तिथे. भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघरत्न आपल्याला धम्मदर्शन देणार आहे आणि धम्मवंदना येणार आहे. वंदना खुर्चीच्या मसाला, वंदना खुर्चीच्या आणि आमच्या बुद्धांच्या मूर्ती आणि बाबा धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. संपूर्ण बौद्ध बांधवांच्या कमवलेल्या श्रमातून आज गावाला गेले आणि मित्रांनो आपलं सगळं झालं आहे. आता जेवण वगैरे आम्ही लोक आता घरी आलो. आता जरा रेस्ट करूया आणि मग जाऊया परत एकदा. आणि संध्याकाळची तयारी करायची, पुन्हा संध्याकाळची अजून तयारी बाकी आहे, तर ते करूया. आता जाऊया, सगळं आवरूया. मी आता चेंज वगैरे केलं आहे. खूप नाचलो माझे पाय वगैरे दुखायला लागले आणि मला शू बाईट झाली आहे. ॲक्च्युली माझी चप्पल नवीन आहे ना, तर मला लागली मला ती चप्पल नाचता. मला नाचायला पण धड मी आलं नाही जास्त, म्हणजे मी नाचली पण नाही जास्त. तर लकडी चालू आहेत. तर आज तिकडे खूप आवाज वगैरे चालू आहेत. आपण जाऊया आता रेडी वगैरे होऊन परत. बघूया पुढे अजून काय होते. काय जरासं का आम्ही लोक उन्हामध्ये नाचलो. भाई माझ्या हाताला एवढं टॅन झालं, मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघूनच पागल व्हाल. एवढं टॅन झालं माझ्या हाताला, म्हणजे लिटरली इथून गोर आहे आणि इथून पूर्ण एवढा भाग, पूर्ण हाताचा एवढा भाग पूर्ण काळा आहे. परत इकडची साईड थोडी गोरी आहे, बिकॉज ऑफ इथे बांगड्या होत्या आणि इथे ब्लाऊज होता एवढा. सो त्यामुळे इथे टॅन नाही झालं, इथे मधोमध बरोबर टॅन झालं. या हाताला टॅन झालं कारण ह्या हातावरती पदर होता. हां, हे मा गरमी, हाय ऊन बापरे, डेंजर ऊन आहे. आयुष्यामध्ये पुष्पदायी घेणं लांबते. डॉक्टर
वस्तीसाठी मायेचा पदर दुबळ्यांच्या दुःखाची रे केली कदर आभाळागत छाया झाली आभाळागत छाया झाली स्वाभिमानी लाटारे रंजल्यानी जर का माझ्या भीमान क्रांतीची आरोळी दिली नसती की औरंगाबाद महाविद्यालय ही अशी झाली नसती. 14 तारखेला बाबासाहेबांचा जन्म झाला आणि सर्वांना माणुसकीचा धडा मिळाला म्हणून काय म्हणायचंय. आज पौर्णिमेच्या रात्री दीनदुबळ्यांच्या साथी आज पौर्णिमेच्या रात्री दीनदुबळ्यांच्या साथी मी सपनात पाहिलंय बाई मी सपनात पाहिलंय बाई भीम माझा भीम माझा दिलीत भाषण दे दिलीत भाषण दे भीम माझा दिलीत भाषण दे. आज पौर्णिमेच्या रात्री दीनदुबळ्यांच्या साथी आज पौर्णिमेच्या रात्री दीनदुबळ्यांच्या साथी मी सपनात पाहिलंय बाई भीम माझा दिलीत भाषण दे आज पौर्णिमेच्या रात्री दीनदुबळ्यांच्या साथी मी सपनात पाहिलंय बाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम माझा भीम माझा हात वरती सर्वांचे भीम माझा दिलीत भाषण दे दिलीत भाषण दे होणार नाही छाती ठोक हे सांगू जगाला छाती ठोक हे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही छाती ठोक हे सांगू जगाला असा माझ्या भीमाच्या नावाचं फुलविल रमण माझ्या भीमाच्या नावाचं फुलविल रमण फुलविल रमण कुंकुला विलरमान कुंकुला विलरमान कुंकुला विला माझ्या भीमाच्या नावात
आवाज येऊ द्या. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान कुंकू लावील रमान, 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 कुंकू लावील रमान. शक्ती जगाला कळू दे, जुन्या गावकीचा दुवा साधला रे, आहे भीमयुगाचा नवा दाखले. ना पाटील ना मोडा ना नव पाहिजे, पण काय पाहिजे? आवाज आला पाहिजे. काय पाहिजे? हा तुम्हीच तुमच्यामुळे जयंती साजरी असा आवाज पाहिजे. पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. ना भाला ना मर्जी ना भाव पाहिजे, ना भाला ना मर्जी ना भाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. चाललो आम्ही पण शिखर वैभवाला, गरज नाही आज कुणाची आम्हाला. ना मंत्री श्रीमंती ना हव पाहिजे, ना मंत्री श्रीमंती ना हव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. त्या भाकरीवर आपण खातो, त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे. माय बापाहून भीमाचे उपकार लय हाय रे, माय बापाहून भीमाचे उपकार लय हाय रे. या सहीची किंमत न्यारी, केली बदलून दुनिया सारी. अनवारीचे दूर पळाले, आले वैभव घरोघरी. या सहीची किंमत न्यारी, केली बदलून दुनिया सारी. अनवारीचे दूर पळाले, आले वैभव घरोघरी. तुझी वाढवली किंमत, कोणाच्या डोळ्याला भक्तानं फजिती होती बाई मोठी. माया भीमान, माया बापान, भीमान माय सोन्यानं भरली वटी. माया भीमान, भीमान माय सोन्यानं भरली वटी. वा वा वा. मोडका झोपडी रे, होती बाई मोडकी ताटी. फाटल्या लुगड्याने होती बाई सतराठी. उरामंदी माया त्याच्या कायाने गवानी, दाखविना कभी न डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गडा हा कला, वटा मंदी हा सूद
जरी तना वाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेर लेकराच्या पायी उभा जन्म उदयेल आधाराचा वड जणू वाकल भाळ त्याच्या इनाबाक जिनरान माळ जिनरान माळ घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर
बाबासाहेब ज्याच्यामुळं मिळे अधिकार बाकर